हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. राहुरी पोलिसांची मोठी कारवाई. कत्तलीच्या दाढेतून गोधन मुक्त. तांदुळवाडी शिवारात पहाटे थरार. 4,30,000चा मुद्देमाल जप्त केल्याने तस्करांचे धाबे दणाणले. राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने मंगळवार 3/2/26 रोजी पहाटेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात धडाकेबाज कारवाई करीत कत्तलीसाठी नेले जाणारे गोधन मुक्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हे मंगळवार 3/2/26 रोजी पहाटे 3:45 वाजेच्या सुमारास शासकीय वाहनाने रात्रीची गस्त घालत असताना रेल्वे स्टेशन रोडवर तांदुळवाडी शिवारात एक संशयित पिकअप गाडी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी संशयावरून या गाडीचा पाठलाग केला असता चालकाने गाडी रस्त्यातच उभी करून अंधाराचा फायदा घेत एका साथीदारासह तेथून पळ काढला. पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये 3 मोठ्या जर्सी गाई आणि 2 लहान वासरे अत्यंत निर्दयीपणे बांधलेली त्यांना आढळून आली. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 1113/2006 अन्वये महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सपोनी सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शकूर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे आणि नदीम शेख यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते करीत आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी राहुरी तालुका प्रतिनिधी अमोल जाधव.